जास्तीत जास्त एक 8 ते 9 मिनटामध्ये आपण हे सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत की ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप होणार आहे. तर जावास्क्रिप्ट इज अ डॅश डॅश साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईड लँग्वेज आहे. क्लायंट साईड लँग्वेज म्हणजे ही डेस्कटॉपकडल्या साईडला रन होणारी प्रोग्रॅमिंग आहे. सर्व्हर साईड नाही आहे. सर्व्हर साईड ही PHP आहे. सर्व्हर साईड म्हणजे सर्व्हरवरती प्रोग्राम रन होतो. The latest version of JavaScript is known as dash dash. The latest version of JavaScript म्हणजे ECMA स्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचे अधिकृत नाव हे ECMA स्क्रिप्ट आहे. The keyword used to declare a variable in ES6 is LET. लेट ह्या शब्दाचा वापर करून आपण जावास्क्रिप्टमध्ये आता नवीन व्हेरिएबल्स डिक्लेअर करीत असतो. त्याच्यानंतर कॉन्स्टंट व्हेरिएबल्स आर डिक्लेअर्ड युजिंग डॅश डॅश कीवर्ड. कॉन्स्ट CONST ह्या शब्दाचा वापर आपण कॉन्स्टंट्स कीवर्ड वापरण्यासाठी केला जातो. कॉन्स्टंट म्हणजे जे कंटिन्युअसली सेम असतात, स्थिर असतात, ते चेंज करता येत नाहीत. ॲरे फंक्शन्स इज रिटन युजिंग डॅश डॅश सिम्बॉल. तर जावास्क्रिप्टमध्ये आपण ॲरे फंक्शन्स, ॲरे नाही आहे इथं, सॉरी ॲरो फंक्शन्स, ॲरे नाही तर ॲरो फंक्शन्स जे आहेत ना त्या आपण = आणि ग्रेटर दॅन ह्या चिन्हाचा वापर करून आपण ॲरो फंक्शन्स वापर करत असतो. आता DOM स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर उत्तर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर द मेथड यूज टू सिलेक्ट द एलिमेंट बाय ID इज डॅश डॅश गेट एलिमेंट बाय ID. IDद्वारे एलिमेंट निवडण्यासाठी गेट एलिमेंट बाय ID ह्या फंक्शनचा वापर केला जातो. JSON स्टँड्स फॉर जावास्क्रिप्ट डॅश डॅश नोटेशन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. द इव्हेंट ट्रायग्ड ऑन बटन क्लिक इज डॅश डॅश इव्हेंट ऑन क्लिक इव्हेंट. द फंक्शन्स यूज टू डिस्प्ले मेसेज बॉक्स इज अलर्ट. अलर्ट फंक्शनचा वापर करून काय केलं जातं? आपण एखादा अलर्टचा मेसेज डिस्प्ले करतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या बँकेमध्ये आपण पिन 4 अक्षरे असला आणि तुम्ही 5 अक्षरे असला तर तो एक अलर्ट बॉक्स देतो की युअर पिन हॅज बीन रॉंग. तर ते अलर्ट बॉक्स जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर अलर्ट काय करावं लागतं? फंक्शन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर सेट टाईम आउट फंक्शन इज यूज टू एक्झिक्यूट कोड आफ्टर डिले. म्हणजे तुमचा टाईम संपल्यानंतर ते सांगतं ना की युअर टाईम आउट. तर त्यासाठी टाईम आउट नावाचं काय हे एक फंक्शन लिहावं लागतं. फंक्शन विदाऊट नेम इज कॉल्ड डॅश डॅश फंक्शन. अनॉनिमस ह्या फंक्शनचा वापर केला जातो. द ऑपरेटर यूज्ड टू स्ट्रिक्ट इन इक्वॅलिटी इज डॅश डॅश. 3 वेळेस बरोबर चिन्ह == म्हणजे टाईप आणि व्हॅल्यू दोन्ही तपासतो तो. नंतर द कीवर्ड यूज टू स्टॉप लूप इज ब्रेक. द कीवर्ड यूज टू स्किप इटरेशन इज कंडिशन. ॲरे एलिमेंट्स आर असेंडिंग युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट्स. कळतं आहे ना? ॲरे हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यूज केला जातो. कीवर्ड यूज टू इटरेशन इज डॅश डॅश कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे स्टेटमेंट कंटिन्यू केलं जातं. द मेथड यूज टू ॲड एलिमेंट ॲट एंड ऑफ ॲरे इज पुश. पुश ॲरेच्या शेवटी एलिमेंट घालत असतो. नंतर द मेथड यूज्ड टू रिमूव्ह द लास्ट एलिमेंट इज पॉप. पॉप एलिमेंट शेवटचा एलिमेंट काढून टाकतो. द लूप विच एक्झिक्यूट ॲट लिस्ट वन्स. कुठलं? डू वाईल लूप. काही असो, कंडिशन ट्रू असो नाही तर फॉल्स असो, हे एक वेळेस ते एक्झिक्यूट होतच असतं. डू वाईल लूप. द कीवर्ड टू डिफाईन क्लास इन ES6 इज क्लास. क्लास डिक्लेअर करावा लागतो. क्लास म्हणजे एक आपण आता समजा 12वीचा क्लास आहे, मग त्याच्यात फक्त 12वीचेच मुलं असतात. तसं आपण जावास्क्रिप्टमध्ये क्लास डिक्लेअर करीत असतो. त्याच्यामध्ये ठराविक गोष्टी घेतल्या तर तो क्लास फक्त क्लास A, मग ए इम्पोर्ट केलं की त्या इम्पोर्टमधल्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या प्रोग्राममध्ये येत असतात. तर त्याला क्लास म्हणतात. त्याच्यानंतर 21वा क्वेश्चन. ऑब्जेक्ट आर क्रिएटेड युजिंग डॅश डॅश नोटेशन. काय? लिटरल वापरून ऑब्जेक्ट लिटरल तयार करतात. द मेथड यूज टू कन्व्हर्ट
JSDN to object is JSON.parse. एक लक्षात ठेवायचं, मेथड आणि फंक्शन ह्यांच्या शेवटी काय केलं जातं, गोल कंस वापरला जातो. बंद, उघडा आणि बंद असं दोन्ही गोल कंस वापरायचा मेथड आणि ऑब्जेक्टसाठी, फंक्शन्स आणि मेथड्ससाठी. त्याच्यानंतर द मेथड यूज टू कन्वर्ट ऑब्जेक्ट टू JSON स्ट्रिंग इज JSON.string ify, FY लावायचं पुढं, स्ट्रिंग IFY. त्याच्यानंतर द कीवर्ड यूज्ड टू इनहेरिटन्स इज डॅश डॅश एक्सटेंड्स, म्हणजे क्लास इनहेरिटन्ससाठी एक्सटेंड वापरतात. द कन्स्ट्रक्टर मेथड इन क्लास इज नेम्ड डॅश डॅश कन्स्ट्रक्टर, म्हणजे क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर मेथड वापरली जाते. कन्स्ट्रक्टर हे क्लाससारखेच असतात एक प्रकारे. द मेथड यूज्ड टू ॲड इव्हेंट लिस्नर इज, एक ॲड इव्हेंट लिस्नर, इव्हेंट जोडण्यासाठी ॲड इव्हेंट लिस्नर वापरला जातो. इव्हेंट म्हणजे आपण काय करतो, आपण काय म्हणतो, आमचा हा इव्हेंट आहे, तो इव्हेंट आहे, असे वेगवेगळे इव्हेंट जॉईंट करण्यासाठी इव्हेंट लिस्नर हे नावाची मेथड, ॲड इव्हेंट लिस्नर ह्या नावाची मेथड वापरली जाते. द मेथड आणि फंक्शन्समुळं डायरेक्ट कार्य घडतं आणि मेथड्समध्ये एखादी प्रक्रिया लिहून ती मेथड्स आपण इम्पोर्ट करत असतो, किंवा मेथड म्हणजे प्रोग्राममधला एक ठराविक तुकडा असतो, आणि फंक्शन म्हणजे तो इनबिल्ट फंक्शन्स असतात, त्याच्यामुळं डायरेक्ट प्रक्रियाच घडते. उदाहरणार्थ काय झालं, उदाहरणार्थ प्रिंट एफ एक फंक्शन्स आहे. ते प्रिंट एफ टाकलं ना की, किंवा print.out ही एखादं फंक्शन्स टाकले की जाईल तुमचं डिस्प्ले प्रिंट आउट होतं. त्याचं फंक्शन्स वेगळे असतात आणि मेथड्स वेगळे असतात. मेथड म्हणजे एक प्रोग्रामचा छोटासा तुकडा जो रन होतो, ते मेथडच्या नाव जरी इम्पोर्ट केलं क्लासमध्ये कुठंतरी बी तिथं काय होते, डायरेक्ट मेथडमध्ये लिहिलेल्या गोष्टी तिथं तुम्ही घेऊ शकता. पण फंक्शन्सचं तसं नसतं. फंक्शन्स म्हणजे एक छोटासाच तुकडा असतो, पण तो ज्यासाठी वापरला जातो तो तिथं कामच करून टाकतो, तिथं डायरेक्ट त्याची प्रक्रियाच घडत असते. म्हणजे प्रिंट एफ मी सांगितलं ना तुम्हाला, print.out ही फंक्शन वापरलं, print.out करून एक्स म्हणलं तर एक्सची जी व्हॅल्यू असेल ती डायरेक्ट डिस्प्ले होती. तर एन कॅपिटल NAN स्टँड्स फॉर NOT, अ नंबर, नॉट अ नंबर. द टाईप ऑफ ऑपरेटर इज यूज टू चेक डाटा टाईप. जावास्क्रिप्ट इज अ डॅश डॅश टाईप्ड लँग्वेज. डायनेमिकली जावास्क्रिप्टमध्ये टाईप आपोआप ठरतो, डाटा टाईप आपोआप ठरतो ह्याच्यामध्ये. नंतर शॉर्ट फॉर्मॅट पुढे चालू. टेम्पलेट लिटरल्स यूज डॅश डॅश सिम्बॉल. बॅकटिक टेम्पलेट स्ट्रिंगसाठी वापरले जातं. नंतर स्प्रेड ऑपरेटर इज रिटन ॲज डॅश डॅश डॅश. स्प्रेड ऑपरेटर ॲरे ऑब्जेक्ट एक्सपांड करत असतं. त्याच्यानंतर प्रोमाइस हॅज 3 स्टेट्स, पेंडिंग, फुलफिल्ड अँड रिजेक्टेड. प्रॉमिस. Assign function is declared using dash dash keyword. Async, ASYNC. Await keyword is used inside dash dash function. Async function मध्ये. The global object in browser is dash dash Windows. Local storage data remains until dash dash deleted. The method used to fetch API data is fetch method. सर्व्हरकडून डाटा घेण्यासाठी फेच वापरतात. इव्हेंट डबिंग मीन्स इव्हेंट प्रोपॅगेट्स फ्रॉम डॅश डॅश टू पॅरेंट, चाइल्ड टू पॅरेंट. इव्हेंट चाइल्डपासून पॅरेंटकडे जात असतात. स्ट्रिक्ट मोड इज इनेबल्ड यूज स्ट्रिक्ट. होस्टिंग मूव्हीज डिक्लरेशन टू द टॉप, डिक्लरेशनवर नेले जाते. द मॅप मेथड इज यूज विथ ॲरे.
मॅप ॲरेवर वापरतात. फिल्टर मेथड रिटर्न अ न्यू ॲरे. रिड्यूस मेथड रिड्यूस ॲरे टू सिंगल व्हॅल्यू. क्लोजर इज अ कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स अँड इट्स एक्सियल इन्व्हायरमेंट. क्लोजरमध्ये फंक्शन्स त्याचा इन्व्हायरमेंट असतो. टाईम ऑपरेटसाठी सेंट इंटरव्हल्स हे काय केलं जातं, फंक्शन्स मेथड्स रिपीट्स केले जाते. पर्स इंट ह्या मेथडचा वापर कन्व्हर्ट स्ट्रिंगमधून इंटिजरमध्ये करण्यासाठी केला जातो. इज NaN हे मेथड काय चेक करत असते, NaN आहे का नाही ते तपासते. DOM मॅनिप्युलेशन मीन्स चेंजिंग डॅश डॅश स्ट्रक्चर. HTML स्ट्रक्चर चेंज करते. BOM स्टँड्स फॉर ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. टर्नरी ऑपरेटर सिम्बॉल इज क्वेश्चन मार्क आहे. डिफॉल्ट पॅरामीटर इंट्रोड्युसिंग इन डॅश डॅश व्हर्जन ES6. क्लास मेथड्स आर रिटन इनसाइड क्लास. Try block is followed by catch. Finally, block executes always. Math random generates random number. A date object is created using new keyword. Event dot prevent default stops default action. Inner HTML is used to get set HTML content. Console log method prints in console. This keyword refers to current object. Call method invokes function with arguments. Bind method returns new function. Prototype allows inheritance. Array length property is length. String concatenation uses प्लस ऑपरेटर दोन शब्द जोडण्यासाठी. Boolean व्हॅल्यू आर ट्रू अँड फॉल्स. Null represents dash dash value empty. Undefined means value not assigned. Switch statement compares using dash dash case. Default case runs when no dash dash case matches. For each method does not return value. Object key are assigned using dot notation. Delete operator removes dash dash property. Is find method checks for a finite number. Promise changing issue, then catch handles error. Module are important using import. Modules are executed using export. Arrow functions do not have these bindings. Symbol is a primitive data type. Bright is used to large integers. Destructuring executes value from array object. Reset parameters uses dash dash symbol dot 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 symbol. Strict equally checks dash dash and value type and value. Callback is a dash dash passed as argument functions. Event delegation uses budding. Window location gives page URL. Local storage stores data as strings. Strings म्हणजे वाक्य. Season storage lasts for dash dash season browser. Set time out returns dash dash ID timer. JavaScript file extension is
डॅश डॅश ॲन्सर JS डॉट JS आणि JS नाही आहे. कमेंट्स स्टार्ट्स विथ डॅश डॅश फॉर एक्झाम्पल लाईन ॲन्सर इन्व्हर्टेड कॉमा पण डबल फॉर स्लॅश घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला जे कमेंट्स लिहायचे आहे ते लिहायचं आणि पुन्हा डबल फॉर स्लॅश काय करायचा बंद करायचा. ते कमेंट्स लिहिलं जातं जावास्क्रिप्टमध्ये. त्याच्यानंतर मल्टी लाईन कमेंट्स यूज हे एक लाईन कमेंटसाठी, पण जास्त लाईनमधलं कमेंट्स लिहायचं असेल तर त्याच्यासाठी एकच फॉर स्लॅश लिहायचा, स्टार द्यायचा, कमेंट्स लिहायचं 2-3 वाक्याचा, पुन्हा स्टार द्यायचा आणि बंद करायचं. असं मल्टी लाईन्स टाईप ऑफ नल रिटर्न्स ॲन्सर ऑब्जेक्ट मॅथ डॉट फ्लोर मेथड राऊंड्स ॲन्सर डाऊन मॅथ डॉट सेल राऊंड्स अप इव्हेंट डॉट टार्गेट रिफोर्स टू क्लिक्ड एलिमेंट स्क्रिप्ट टॅग इज रिटन ॲज लेस दॅन ग्रेटर दॅनमध्ये स्क्रिप्ट जावा स्क्रिप्ट इज अ डॅश डॅश लँग्वेज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज.